गुड मॉर्निंग फ्रेंड्स. पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनच्या लास्ट लेक्चरमध्ये एक महत्वाची मेथड मोंजेस मेथड हे आपण शिकलो. आज या मोंजेस मेथडवर लेक्चर नंबर 62 मध्ये आपण एक्झाम्पल्स घेणार आहे. काय आहे हो एक्झाम्पल? एक्झाम्पल 50 ऑन पेज नंबर 625. सॉल्व r is equal to a चा वर्ग t. Solution. The given differential equation is r is equal to a चा वर्ग t. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. स्मॉल r is equal to delta 2z upon delta x square तुम्हाला माहित आहे. And which is equal to dp minus s dy upon dx हेही माहित आहे. And t is equal to डेल्टा 2z अपॉन डेल्टा y स्क्वेअर तुम्हाला माहित आहे. अँड विच इज इक्वल टू dq मायनस s ds dx अपॉन dy हे माहित आहे. मित्रहो, मग याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. हेन्स वी हॅव dp इज इक्वल टू r dx प्लस s dy अँड dq इज इक्वल टू s dx प्लस t dy which gives r is equal to dp minus s dy upon dx and d is equal to dq minus s dx upon dy. तुम्ही we know that r is equal to हे आणि t is equal to हे इथूनही स्टार्ट करू शकता, कारण की थेअरी मध्ये हे r ची व्हॅल्यू आणि t ची व्हॅल्यू कसं येते हे आपण बघितलंच आहे. Putting these values of r and t in equation number 1, we get dp minus s dy upon dx which is equal to a चा वर्ग dq minus s dx upon dy. मित्र हो, आता सबस्टिट्यूशन केल्याच्या नंतर तुम्हाला dx dy न मल्टिप्लाय करायचं आहे. त्यामुळे दिस इम्प्लाइज ब्रॅकेट मध्ये dp मायनस एस डी वाय ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर dy कारण dx कटून जाईल. विच इज इक्वल टू a चा वर्ग इन ब्रॅकेट dq मायनस एस dx ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर dx कारण dy कटून जाईल. काय केलेलं आहे आपण? dx dy न मल्टिप्लाय केले. आता प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करा आणि एका साइडला आणा. सो विच दिस इम्प्लाइज dp dy मायनस यस dy चा वर्ग, याला इकडच्या साइडला लेफ्टला आणलं तर मायनस a चा वर्ग dq dx, याला इकडे आणलं तर मायनस ऑलरेडी आहे प्लस होऊन जाईल a चा वर्ग यस dx चा वर्ग which is equal to 0. आता दुसऱ्या टर्म मधून आणि चौथ्या टर्म मधून तुम्हाला मायनस s कॉमन काढायचा आहे. मग उर्वरित जे आहे एका ब्रॅकेट मध्ये dp dy मायनस a चा वर्ग dq dx, पहिली आणि तिसरी टर्म एका ब्रॅकेट मध्ये लिहिली आणि दुसऱ्या आणि चौथ्या टर्म मधून मायनस s जर कॉमन काढलं तर dy चा वर्ग मायनस a चा वर्ग dx चा वर्ग ब्रॅकेट कंप्लीट विच इज इक्वल टू 0. मित्र हो, याच्यानंतर थेअरी मध्ये आपण काय शिकलो तर ब्रॅकेटेड व्हॅल्यू इज इक्वल टू 0 असलं तर हे इक्वेशन सॅटिस्फाय होते आणि म्हणून thus the Monges equations are dp dy minus a square dx dq is equal to 0 and dy चा वर्ग minus a square dx चा वर्ग which is equal to 0. इक्वेशन नंबर 2 आणि 3 आणि या 2 आणि 3 नंबरलाच आपल्याला मोंजेस इक्वेशन म्हटलेलं आहे. परंतु आपल्याला सोबतच अजून काय म्हटलेलं आहे की जे मोंजेस इक्वेशन दुसऱ्या नंबरचा आहे, म्हणजे इथं 3 आहे. इक्वेशन 3 कॅन बी रिसॉल्व्ड इनटू फॅक्टर्स. इक्वेशन 3 चे फॅक्टर पडतात. आपण म्हणालो होतो थेअरी मध्ये की ते परफेक्ट स्क्वेअरच्या स्वरूपात मध्ये आहे आणि हे दिसत आहे ते dy मायनस a dx हा एक फॅक्टर आणि dy प्लस a dx हा दुसरा फॅक्टर. a चा वर्ग मायनस b चा वर्ग या परफेक्ट म्हणजे याचे फॅक्टर्स पडू शकतात.
So equation 3 can be resolved into factors dy minus a dx which is equal to 0 याला 4 नंबर म्हणा and dy plus a dx which is equal to 0 याला 5 नंबर म्हणा. आता इक्वेशन 2 आणि इक्वेशन 2 and दुसरा कोणता इक्वेशन 2 आणि 4 इक्वेशन कंबाइनिंग इक्वेशन 2 and 4 कॉमा वी गेट. मग 2 काय आहे dp dy ची किंमत 4 वरून काढा a dx मायनस याला तुम्ही लिहू शकता a इन ब्रॅकेट a dx into dq which is equal to 0. a dx कटून जाईल किंवा डिवाइड करा तर तुम्हाला मिळेल इक्वेशन dp मायनस a dq which is equal to 0. याला इक्वेशन नंबर 5 म्हणा, सॉरी 6 म्हणा, कारण की 5 वर आलेला आहे dy प्लस a dx is equal to 0. हे परफेक्ट डिफरन्शियल आहे, याला इंटिग्रेशन सहज करता येते. म्हणून इक्वेशन 4 बी परफेक्ट डिफरन्शियल आहे, इक्वेशन 6 बी परफेक्ट डिफरन्शियल आहे. म्हणून इक्वेशन्स 4 and 6 ऑन इंटिग्रेशन गिव्ह रिस्पेक्टिव्हली चौथं मिळेल y मायनस a dx इज इक्वल टू कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन, म्हणजे चौथ्याला इंटिग्रेटिंग फ्रॉम बोथ साइड्स केलेला आहे. आणि 6वा and p मायनस a q विच इज इक्वल टू b. b इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आणि हे काय मिळालं हो, थेअरी मध्ये हे तुम्ही मिळवलेलं आहे u1 ऑफ x, y, z, p, q इज इक्वल टू स्मॉल a and v1 of x, y, z, p, q is equal to small b. आणि मग या दोन्हीला सोडवून जे तुम्ही u1 is equal to f1 of v लिहिलेला आहे, f1 of v1, p minus aq is equal to f1 of y minus ax. अशा पद्धतीनं आपल्याला इक्वेशन नंबर 7 मिळालं. आता मित्र हो, तुम्हाला इक्वेशन 2 वरून आणि पुन्हा इक्वेशन 5 वरून दुसरी इंटेग्रल कर्व मिळेल. सिमिलरली कंबाइनिंग इक्वेशन 2 विथ 5 कॉमा वी गेट. कसं लिहिता येईल आपल्याला, dp इन ब्रॅकेट मायनस a dx प्लस a इन ब्रॅकेट मायनस a dx इंटू dq विच इज इक्वल टू 0. मित्र हो, मायनस a dx न जर डिवाइड केलं तर तुम्हाला इक्वेशन मिळेल dp प्लस a dq विच इज इक्वल टू 0. आणि हे तुमचं इक्वेशन नंबर 8 असेल. आता जे 5 नंबरचं इक्वेशन आहे, कोणतं आहे 5 नंबरचं इक्वेशन, dy प्लस a dx इज इक्वल टू 0. इक्वेशन्स 5 and 8 जे की तुम्हाला इथे दिसत आहे, dp प्लस a dq इज इक्वल टू 0 ऑन इंटिग्रेशन गिव्ह रिस्पेक्टिव्हली y प्लस ax विच इज इक्वल टू कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन a डॅश, p प्लस aq विच इज इक्वल टू b डॅश विच इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आणि या दोन्ही इक्वेशनला जे की आपण थेअरी मध्ये लिहिल्याप्रमाणे p प्लस aq which is equal to f2 of y plus ax. याला इक्वेशन नंबर 9 म्हणा. आता इक्वेशन 7 काय आहे, इक्वेशन 7 आहे p minus aq which is equal to f1 of y minus ax. 7 आणि 9 ची ऍडिशन करा, काय होईल, 7 मध्ये लेफ्ट हँड साइडला p मायनस aq आहे आणि 9 ला लेफ्ट हँड साइडला p प्लस aq आहे. त्यामुळे लेफ्ट हँड साइड मध्ये aq कटेल आणि 2p शिल्लक राहील, विच इज इक्वल टू राईट हँड साइडला f1 ऑफ y मायनस ax हे 7चं आहे आणि प्लस f2 ऑफ y प्लस ax हे 9चं आहे. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला p ची व्हॅल्यू मिळेल विच इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट f1 ऑफ y मायनस ax प्लस f2 ऑफ y प्लस ax.
आता मात्र सबट्रॅक्ट करायचा आहे आपल्याला 7 कशामधून तर 9 मधून. सबट्रॅक्टिंग 7 फ्रॉम 9 कॉमा वी गेट. त्यामुळे काय होईल की पी पी कटेल आता आणि ए क्यू लेफ्टला राहील म्हणजे 2aq which is equal to f2 of y plus ax minus f1 of y minus ax. आणि अशा पद्धतीने q ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल 1/2a in bracket f2 of y plus ax minus f2 of y minus ax. नो 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 f1 लागेल इथे f1 लागेल. काय लागेल? f1 लागेल. दुसरं इक्वेशन f2 इथं f1 लागेल. जस्ट मिनिट. काय आहे दुसरं इक्वेशन? q ची किंमत f2 ऑफ y प्लस ax मायनस f1 लागेल. f1 लागेल. सो करेक्ट. मग ह्या ज्या P आणि Q च्या व्हॅल्यूज मिळवलेल्या आहेत मित्र हो, तुम्हाला माहित आहे P आणि Q मिळवल्यानंतर आपल्याला ते कोणत्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायचं आहे. त्या तो इक्वेशन कोणता आहे तर dz = p dx plus q dy. Substituting these values of P and Q in equation dz = p dx plus q dy. So which is equal to P ची व्हॅल्यू 1/2 in bracket f1 of y minus ax plus f2 of y plus ax ब्रॅकेट कंप्लीट. ब्रॅकेटच्या बाहेर dx प्लस q ची व्हॅल्यू 1/2a ब्रॅकेट मध्ये f2 of y plus ax minus f1 of y minus ax dy. आता आपल्याला दोन्ही साइडला म्हणजे या दोन्ही टर्म मधून जर 1/2a कॉमन काढायचा असेल तर या इक्वेशनला a न मल्टिप्लाय करावं लागेल, a न डिवाइड करावं. इथे तर आहे. आता ही जे अंडरलाईन केलेली टर्म आहे, ओके, सो विच इज इक्वल टू 1/2a आपण या अंडरलाईन केलेल्या टर्म मधून कॉमन काढतो आहे. मग इथं काय शिल्लक राहते तर बघा, या दुसऱ्या टर्म मध्ये 1/2a तर बाहेर काढलेलंच आहे. हा dy शिल्लक राहते. प्लस इथे मात्र डिवाइडला 2a नाही आहे म्हणून वर a न मल्टिप्लाय करा, a न डिवाइड करा म्हणजे डिवाइडचा 2a इकडे आला आणि मल्टिप्लायचा a जो आहे तो a dx प्लस a dx एका ब्रॅकेट मध्ये आला आणि अंडरलाईन केलेल्या टर्म मधून f2 of y plus ax आपण ब्रॅकेटच्या बाहेर. बिलकुल असंच आता आपण जे अंडरलाईन केलेल्या टर्म नाही आहेत याच्यामधून -1/2a कॉमन काढू. काय काढू कॉमन? -1/2a. जर -1/2a कॉमन काढलं तर हे टर्म आहे इथे -1/2a ब्रॅकेट मध्ये हा dy राहील. इथे मात्र डिनॉमिनेटरला 2a नाही आहे म्हणून a न मल्टिप्लाय केलं, a न डिवाइड केलं. ठीक आहे. मग मल्टिप्लाय केल्याचा जो a आहे ना तो a dx होईल. a dx पण मायनस कॉमन काढल्यामुळे -a dx होईल आणि अशा पद्धतीनं ब्रॅकेट मध्ये तुम्हाला मिळेल dy - a dx आणि ब्रॅकेटच्या बाहेर f1 of y minus ax तर कॉमन आपल्याला काढायचं. आता मित्र हो बघा, या टर्म कडे जर बघितलं तुम्ही, जर तुम्ही t = y plus ax घेतलं तर dt = काय येते? dy plus a dx. म्हणजे काय होईल की याचं जर इंटिग्रेशन केलं तर f2 of t dt येईल आणि f2 of t dt चं इंटिग्रेशन जर मी phi1 of t घेतलं तर phi1 of y plus ax येईल. ठीक आहे. आणि इथं समजा इथं इंटिग्रेशन करत असताना t1 घेतला आपण
वाय मायनस ए एक्स, म्हणजे F1 ऑफ T1 येईल आणि त्याचं dt1 काय येईल, dy मायनस ए dx येईल, म्हणजे इंटेग्रेशन F1 ऑफ T1 dt1 येईल आणि त्याचं इंटेग्रेशन जर मी phi2 ऑफ T1 म्हणालो तर काही हरकत नाही. तर मग मित्र बघा, इंटेग्रेटिंग कॉमन वी गेट लेफ्ट हँड साइडला z which is equal to 1 upon 2a phi1 of y plus ax minus 1 upon 2a phi2 of y minus ax. कसं आलं हे, तर वेअर phi1 of y plus ax is equal to येईल इंटिग्रेशन f2 of t dt, जर तुम्ही t is equal to y plus ax सबस्टिट्यूट केलं तर, आणि phi2 of y minus ax is equal to काय येईल, इंटेग्रेशन f1 of t1 dt1, जर तुम्ही t1 is equal to y minus ax सबस्टिट्यूट केलं तर. Hence z is equal to f1 of y plus ax plus f2 of y minus ax, where f1 of y plus ax which is equal to 1 upon 2a phi1 of y plus ax and f2 of y minus ax which is equal to minus 1 upon 2a phi2 of y plus ax. मित्र हो, आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.